प्रवास में पूज्य स्वामी जी महाराज पहुंचे मैसूर स्थित सुत्तूर मठ। 1057 वर्ष पुराना ये मठ समाज के उत्थान के लिए अनेक माध्यमों से कार्यरत है। विभिन्न शैक्षिक संस्थान इस मठ के माध्यम से संचालित होते हैं। मठ में विषमुक्त खेती पर अनुसंधान का कार्य गत कई वर्षों से चल रहा है। इस प्रोग्राम के तहत वहां पर सब प्रकार के धान, पुष्प आदि की खेती की जाती है। आदर्श कृषि के इस फार्मूले से 1 एकड़ भूमि पर खेती कर एक छोटा किसान अपनी आजीविका चला सकता है। परम पूज्य स्वामी रामदेव जी महाराज ने यहाँ का भ्रमण कर इस कार्य की प्रशंसा की। इस पूरे खेत में 150 प्रकार का खेती है, जिसमें सब प्रकार का धान्य है, साग सब्जियां हैं और अलग अलग प्रकार के पुष्प हैं। और इसमें पूरा गाय भी रखा है, जवार बाजरा जो हमने बहुत बोया है, खाया है, ये इधर बाजरा भी आ गया है और सब प्रकार का धान्य है। और इस 1 एकड़ में कितना आमदनी हो जाता है साल भर में? कम से कम 1.5 लाख, 1.5-2 लाख रुपए का आमदनी साल भर में इससे हो जाता है। बड़ी तो बात हमारे पूज्य सत्तूर स्वामी जी ने एक बहुत बड़ा एक आदर्श कृषि केंद्र यहाँ पर लोगों को सीखने के लिए। मठ द्वारा हर वर्ष यात्रा महोत्सव का आयोजन किया जाता है, जिसमें क्षेत्र की जनता अत्यधिक उत्साह से भाग लेती है। इस वर्ष भी सुत्तूर मठ के जगत गुरु श्री शिवार्थी महाराज के आग्रह पर महोत्सव के समापन पर आयोजित कार्यक्रम में पूज्य स्वामी जी पधारे, जहां मंच पर कर्नाटक के पूर्व मुख्यमंत्री श्री SD कुमार स्वामी ने पूज्य स्वामी जी का शॉल व पुष्प गुच्छ भेंट कर स्वागत किया। पूज्य स्वामी जी महाराज ने वहां उपस्थित जनों को योग दीक्षा देकर योग के महत्व को समझाया। ये तपोभूमि, पुण्य भूमि है। महायोगी, महाशिव योगी जगत गुरु शिवरात्रेश्वर स्वामी जी महाराज का इस पुण्य धरा को मेरा हृदय से बहुत बहुत प्रणाम और मेरे साथ बैठे महापुरुषों के चरणों में पूज्यपाद स्वामी जी ಅವರ ಚರಣ ಗಳಿಗೆ ವಂದನೆಗಳು। ಸಮಸ್ತ ಕರ್ನಾಟಕದ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರಿಗೆ ನನ್ನ ಪ್ರೀತಿಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರಗಳು। मुझे स्वामी जी ने बोला कि आप सबको अच्छे से योग कराओ और सत्संग कराओ, इसलिए जो समझ में नहीं आएगा वो हमारा भंवरलाल आपको ट्रांसलेशन भी कर देगा। मेरा स्वामी जी से बहुत प्रेम है। जब पतंजलि योग पीठ का उद्घाटन हुआ तो भी स्वामी जी ने हमको बहुत आशीर्वाद दिया। ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಮೇಲೆ ನನಗೆ ತುಂಬಾ ಪ್ರೀತಿ ಇದೆ। ಪತಂಜಲಿ ಯೋಗ ಪೀಠದ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ಪೂಜ್ಯರು ಬಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ರು। और पूज्य श्रद्धेय हमारे शिवरुद्र महास्वामी जी का भी हमको बहुत आशीर्वाद है। और वे तो मेरे लिए दोनों पिता समान स्वामी हैं, इनको मेरा बहुत बहुत प्रणाम। ಇಬ್ರು ಪೂಜ್ಯರು ನನ್ನ ತಂದೆ ಸಮಾನ, ಅವರಿಗೆ प्रणामಗಳು ವಂದನೆಗಳು। और अभी तो स्वामी जी ने मुझे जय राजेंद्र, कहां पर है इधर, ये जय राजेंद्र भी मुझे गोद दे दिया। ಜಯ ರಾಜೇಂದ್ರ ಜಿ ಅವರನ್ನು ನಮ್ಮ ಪೀಠಕ್ಕೆ ಕಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನನಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। अभी इसको मुझे स्वामी जी ने बोला अपने जैसा इसको योगी बनाओ और इसको विद्वान तैयार करो। ನಿಮ್ಮಿಂದ ಯೋಗಿಯನ್ನು ಇವ್ರನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ವಾಮೀಜಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। तो इसको योगी भी बना रहे हैं, इसको शिव योगी भी बना रहे हैं और इसको महान आचार्य भी बना रहे हैं। ಇವ್ರನ್ನು ಮಹಾನ್ ಆಚಾರ್ಯನಾಗಿ ಮಾಡಿ ನಾನು ಮತ್ತೆ ಮಠಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ। अब इसको 2 साल में हम दर्शनाचार्य बना करके वापस स्वामी जी को सौंप देंगे। ದರ್ಶನಾಚಾರ್ಯ ಅವರು ಆಗ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಮಠಕ್ಕೆ ಮರಳುತ್ತಾರೆ। मैं एक छोटी सी गांव में अनपढ़ माँ बाप के घर में पैदा हुआ।
ನಾನು ಒಂದು ಪುಟ್ಟ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಅವಿದ್ಯಾವಂತ ತಂದೆ ತಾಯಿಯ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ದೀನಿ. लेकिन मेरे मन में बचपन से ही भाव था, ಬಾಲ್ಯದಿಂದಲೇ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾವ ಇತ್ತು. जैसे भगवान राम, भगवान कृष्ण, भगवान शिव में भगवान ने शक्ति दी, ऐसी शक्ति मेरे अंदर भी है. ಯಾವ ತರ ಭಗವಾನ್ ಶಿವ, ಭಗವಾನ್ ರಾಮ, ಭಗವಾನ್ ಕೃಷ್ಣಗೆ ಪರಮಾತ್ಮ ಏನು ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟರು, ಆ ಶಕ್ತಿ ನನ್ನಲ್ಲಿ ಇದೆ ಎಂಬ ಭಾವ ನನ್ನಲ್ಲಿ ಇತ್ತು. भगवान ने हमारे साथ कोई पक्षपात नहीं किया. ಭಗವಂತ ನಮ್ಮ ಯಾರ ಜೊತೆನೂ ಭೇದ ಭಾವ ಮಾಡಿಲ್ಲ. हम सबके भीतर समान ज्ञान है, हम सबके भीतर समान प्रेम है और समान रूप से शक्ति. ನಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಒಂದೇ ತರ ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಒಂದೇ ತರ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. हम भगवान की दिव्य अनंत ज्ञान, अनंत प्रेम, अनंत शक्ति से भगवान के मार्ग पर आगे बढ़े. ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟ ಅನಂತ ಶಕ್ತಿಯನ್ನು, ಅನಂತ ಜ್ಞಾನವನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ಭಗವಂತ ಅವರ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಾವು ನಡೆಯೋಣ. और जीवन में एक ही सिद्धांत अपनाया, जैसे भगवान बसवन्ना जी ने कहा, काय कवे कैलाश. ಬಸವಣ್ಣನವರ ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನು ನಾವು ಅಳವಡಿಸಬೇಕು. ಕಾಯಕವೇ ಕೈಲಾಸ. स्वकर्मणा तम अभ्यर्थ सिद्धिम विंदति मानव. गीता में भगवान कृष्ण ने कहा, स्वकर्मणा तम अभ्यर्थ सिद्धिम विंदति मानव. कर्म ही हमारा धर्म है. ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಕರ್ಮ ಕಾಯಕವೇ ಕೈಲಾಸ, कर्म ही हमारा धर्म है. और मैंने कर्म किया और कर्म योग किया. योग, कर्म योग, ज्ञान योग, भक्ति योग, अष्टांग योग, राज योग, यही जीवन है. योग के अलावा जीवन में रोग और भोग है. ಕರ್ಮ ಯೋಗ, ಭಕ್ತಿ ಯೋಗ, ಅಷ್ಟಾಂಗ ಯೋಗ, ಈ ಯೋಗಗಳೇ ನಮ್ಮ ಜೀವನ ಆಗಿದೆ. ಅದು ಬಿಟ್ಟರೆ ಎಲ್ಲ ಭೋಗವಾಗಿದೆ. तो आप सुबह उठ करके योग कर लो सब. ಬೆಳಗ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರತಿದಿನ ಯೋಗವನ್ನು ಮಾಡೋಣ. तो आज मैं सोचता हूं कि आपको थोड़ा योग में करवा ही देता हूं. ಇವತ್ತು ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಯೋಗದ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಅಭ್ಯಾಸ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿಸ್ತೇನೆ. तो सुबह उठ करके ದೀರ್ಘ ಉಸಿರಿಯನ್ನು ತಗೋಬೇಕು ಹಾಗೂ ಬಿಡ್ತಾ ಇರಬೇಕು. take a deep breath and exhale it slowly. This is called Bhastrika Pranayama. ಇದರ ಹೆಸರು ಭಸ್ತ್ರಿಕಾ ಪ್ರಾಣಾಯಾಮ. जैसे दीर्घ श्वसन करते हैं, उनके फेफड़े बड़े स्ट्रांग रहते हैं. ದೀರ್ಘವಾಗಿ ಯಾರು ಉಸಿರಾಟ ನಡೆಸ್ತಾರೆ ಅವರ ಶ್ವಾಸಕೋಶಗಳು ತುಂಬಾ ಬಲಿಷ್ಠವಾಗಿರುತ್ತೆ. जो दीर्घ श्वसन करेगा उसको कभी अस्थमा और कैंसर जैसा रोग नहीं होगा. ಅವರಿಗೆ ಅಸ್ತಮಾ ಆಗಲಿ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಅಂತ ರೋಗ ಕೂಡ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬರುವುದೇ ಇಲ್ಲ. If you are doing this breathing exercise, so you are getting more oxygen. ದೀರ್ಘ ಉಸಿರಾಟದಿಂದ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಾಣಶಕ್ತಿಯನ್ನು, ಆಕ್ಸಿಜನ್ ಅನ್ನು ನಾವು ಪಡೆಯುತ್ತೇವೆ. Cancer cells cannot thrive in an oxygenated environment. जो कैंसर की कोशिकाएं हैं वो वहां जिंदा नहीं रहती जहां ऑक्सीजन का लेवल ज्यादा होता है. इसलिए आप ये प्राणायाम करेंगे तो आपको लंग का और बॉडी का कहीं का भी कैंसर नहीं होगा और अस्थमा भी नहीं होगा और आपका रेस्पिरेटरी सिस्टम और पूरी बॉडी बहुत स्ट्रांग होगी. ನಿರಂತರ ಈ ಪ್ರಾಣಾಯಾಮದ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದರೆ ನಮ್ಮ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಶಕ್ತಿ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೆ. ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಜೊತೆಗೆ ಯಾವುದೇ ರೋಗಗಳು ನಮಗೆ ಬರುವುದಿಲ್ಲ. जो यंगस्टर्स हैं वो थोड़ा फोर्सफुली कर सकते हैं और जो थोड़े कमजोर हैं वो धीरे धीरे करना. इफ यू आर सफरिंग फ्रॉम hypertension, heart problem, hernia, backache or any type of weakness, so don't do this forcefully. And if you are young, so you can do this forcefully like this. ಯುವಕರು ಈ ತರ ವೇಗವಾಗಿ ಮಾಡಬಹುದು, ಆದರೆ ವಯಸ್ಸಾಗಿರೋರು ಅಥವಾ ಅಸ್ತಮಾ, BP ಈ ತರ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾಯಿಲೆ ಇರೋರು ನಿಧಾನವಾಗಿ ಮಾಡಬೇಕು. दो मिनट में पूरा पसीना आ जाएगा.
2 ನಿಮಿಷಗಳಲ್ಲಿ ತುಂಬ ಬೆವರು ಬರುತ್ತೆ ಈ ಥರ ಮಾಡಿದ್ದಾಗೆ. जो योगी होता है वो रोगी तो होता ही नहीं है, वो जल्दी बुढ़ा भी नहीं होता. ಯೋಗಿ ರೋಗಿ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಆದರೆ ತುಂಬ ವರ್ಷಗಳು 100 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಅವರು ಜೀವನದಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯವಾಗಿ ಬಾಳಬಹುದು. दूसरा ब्रीदिंग एक्सरसाइज देखो रोज करना. कैसा? आप भी कर सकते हो. 2ನೇ ಪ್ರಾಣಾಯಾಮ ಕಪಾಲಭಾತಿ, ನೀವು ಕೂಡ ಮಾಡಿ. ಸ್ವಾಮೀಜಿ ಜೊತೆ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಿ. ಈ ಸೌಭಾಗ್ಯ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಹರಿದ್ವಾರದ ಗಂಗೆ ಸುತ್ತೂರಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಒಂದ್ಸಾರಿ ಚಪ್ಪಾಳೆ ಮೂಲಕ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ. कोई मोटा मोटी ಡುಮ್ಮ डुम्मा डुम्मी नहीं होगा. ये ओबेसिटी के लिए, डायबिटीज के लिए, लीवर, स्प्लीन, इंटेस्टाइन, पेनक्रियास, यूट्रस, ओवरी, प्रोस्टेट, लंग, थायराइड, पैराथायराइड, हार्ट, ये लीवर, किडनी के लिए, हड्डियों के लिए, हीमोग्लोबिन के लिए, बोन्स के लिए, हीमोग्लोबिन के लिए बहुत जबरदस्त है. हाँ? ಬೊಜ್ಜು ನಿವಾರಣೆಗಾಗಿ, ಮಧುಮೇಹ, ಸಕ್ಕರೆ ಕಾಯಿಲೆಗಾಗಿ, ಕಿಡ್ನಿ ತೊಂದರೆಗಳಿಗೆ ಎಲ್ಲ ಸರ್ವರೋಗ ನಿವಾರಣೆ ಈ ಕಪಾಲಭಾತಿ ಪ್ರಾಣಾಯಾಮ. 1 second 1 stroke, 1 second 1 stroke. This is very easy, every person can do this. Empty stomach करना, खाली पेट. ಖಾಲಿ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ 1 ಸೆಕೆಂಡ್ನಲ್ಲಿ 1 ಸಾರಿ, 1 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ 60 ಸಾರಿ ಈ ಕಪಾಲಭಾತಿಯನ್ನು ಮಾಡೋಣ. फिटनेस के लिए पेट नीचे होना चाहिए, सीना उभरा हुआ होना चाहिए, और सारा बॉडी का पैरामीटर्स, वेट, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, सारे पैरामीटर्स 100% नॉर्मल हो जाते हैं केवल एक ब्रीदिंग एक्सरसाइज. ಬಾಡಿ ಮಾಸ್ ಇಂಡೆಕ್ಸ್ ಈ ಕಪಾಲಭಾತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲ ಪ್ಯಾರಾಮೀಟರ್ಸ್ನಲ್ಲಿ ನೀವು ಫಿಟ್ ಆಗ್ತೀರಾ. तो कपालभाति 5 to 10 मिनट्स डेली प्रैक्टिस करना. 5 ರಿಂದ 10 ನಿಮಿಷ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಕಪಾಲಭಾತಿ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಬೇಕು. और 5 to 10 मिनट्स के बाद जिनको इनक्योरेबल डिजीज है, SLE, MS, ऑटोइम्यून डिजीज, कैंसर, रेमेटॉइड आर्थराइटिस, हेपेटाइटिस, कोलाइटिस, सोराइसिस, एक्जिमा, स्क्लेरोडर्मा, डिफरेंट प्रकार का जो इनक्योरेबल डिजीज है उसको क्योर करना हो तो 30 मिनट्स टू 1 आवर. तो बड़ा बड़ा जो शरीर में ट्यूमर्स है वो भी मेल्ट हो जाता है. बेनाइन है, मैलिग्नेंट है, या टीबी का ट्यूमर्स सब मेल्ट हो जाता है इससे. 30 मिनट्स टू 1 आवर करने से पूरा बॉडी दूसरा जन्म हो जाता है, रीबर्थ हो जाता है. अष्टाचक्र नवद्वार देवानां पुरयुध्या तस्यां हिरण्यः कोशः स्वर्गो ज्योतिषावृतः. हमारे शरीर में अथर्ववेद में, ऋग्वेद में कहा 8 चक्र हैं. अष्ट चक्र, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, हृदय, विशुद्धि, आज्ञा, ललना, सहस्रार. अष्ट चक्र, 2 आंखें, 2 कान, 2 नाक, मुख, सप्त ऋषि ऊपर, 2 द्वार नीचे. अष्ट चक्र नवद्वार. और पंच प्राण पंचकोश, अंतःकरण चतुष्ट, 72 करोड़ 72 लाख 10,201 नाड़ियां. ये देह देवालय शिवालय है और हम सब आत्माएं शिवरूप है. ये योग से ये देह देवालय शिवालय बन जाता है और हम शिवरूप आत्मा बन जाते हैं. तत्त्वमसि श्वेत केतु प्रज्ञानम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म शिवोहम अहम ब्रह्मास्मि. ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ 72 ಕೋಟಿ 72 ಲಕ್ಷ 2,010 ನಾಡಿಗಳು ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ಅಷ್ಟ ಚಕ್ರಗಳು, ನವದ್ವಾರಗಳು ಇದೆ. ಈ ಅಭ್ಯಾಸ ನಿರಂತರ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ದೇಹ ದೇವಾಲಯವಾಗ್ತದೆ, ಶಿವಾಲಯವಾಗ್ತದೆ. ನಾವು ವಾಮನದಿಂದ ವಿರಾಟವಾಗ್ತೀವಿ. तो आज से नियम लेके जाओ, 5 to 10 मिनट्स आप डेली करेंगे और आपको 1 रुपए भी लाइफ में दवाई के लिए खर्च नहीं करना पड़ेगा. कोई दवा नहीं, कोई नशा नहीं, रोग मुक्त दवा मुक्त जीवन.
ಕಪಾಲಭಾತಿ ಪ್ರಾಣಾಯಾಮ ಮಾಡೋದ್ರಿಂದ 1 ರೂಪಾಯಿ ಸಹ ನಾವು ಔಷಧಿಗಾಗಿ ಖರ್ಚು ಮಾಡುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಬೀಳೋದಿಲ್ಲ. ರೋಗ ಮುಕ್ತ ಈ ಜೀವನ ಈ ಪ್ರಾಣಾಯಾಮದ ಅಭ್ಯಾಸದಿಂದ ನಾವು ನಡೆಸಬಹುದು. और व्यसन मुक्त भी हो जाएगा. ಜೀವನ ವ್ಯಸನ ಮುಕ್ತ ಕೂಡ ಆಗ್ತದೆ. और ये तो पीठ लिंगायत परंपरा की पीठ है और आप लिंग की पूजा करते करते स्वयं शिव रूप हो जाएंगे. ಲಿಂಗ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಈ ಜೊತೆ ಈ ಕಪಾಲಭಾತಿ ಪ್ರಾಣಾಯಾಮ ಮಾಡಿದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಶಿವರೂಪವಾಗ್ತೀರಾ. और इसके बाद अगला जो प्राणायाम है वो थोड़ा कठिन है. श्वास को बाहर छोड़ के ऐसे होगा. देखो ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಈ ಕಡೆ ನೋಡಿ. ಮುಂದಿನ ಪ್ರಾಣಾಯಾಮ ಗುರುಜಿ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಕಡೆ ನೋಡಿ. ಸಂಪೂರ್ಣ ಶ್ವಾಸವನ್ನು ಹೊರಗಡೆ ಹಾಕಿ ಹೊಟ್ಟೆಯನ್ನು ಒಳಗಡೆ ಎಳ್ಕೊಂಡಿರಬೇಕು. ಸಾಧ್ಯ ಆದಷ್ಟು ಸಮಯದವರೆಗೆ ಶ್ವಾಸವನ್ನು ಹೊರಗಡೆ ತಡೆಗಟ್ಟಬೇಕು. 3 ಬಂಧಗಳು, मूल बंध, उड्डयन बंध, जालंधर बंध, 3 बंध हो जाता है. 3 ಬಂಧಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಈ ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. त्रिबंध और बाद में नौली क्रिया भी हो जाएगी. ನೌಲಿ ಕ್ರಿಯೆ ಕೂಡ ಮಾಡಬಹುದು. ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, 1 ವರ್ಷ 2 ವರ್ಷ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿ ನೀವು ಕೂಡ ಮಾಡಬಹುದು. आपका अपने शरीर पर, इंद्रियों और मन पर पूरा नियंत्रण आ जाएगा. ಶರೀರದ ಮೇಲೆ, ದೇಹದ ಮೇಲೆ, ಇಂದ್ರಿಯಗಳ ಮೇಲೆ ನಿಯಂತ್ರಣವನ್ನು ಸಾಧಿಸಬಹುದು. इसके बाद गले और थायराइड के लिए एक बहुत जरूरी प्राणायाम है, उसको बोलते हैं उज्जाई प्राणायाम. ಗಂಟ್ಲ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಧ್ವನಿಯನ್ನು ಶುದ್ಧಗೊಳಿಸಲು ಈ ಮುಂದಿನ ಉಜ್ಜಾಯಿ ಪ್ರಾಣಾಯಾಮವನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕು. थायराइड की बीमारी के लिए और गले के रोगों के लिए इससे बढ़िया कुछ भी नहीं है. ಥೈರಾಯ್ಡ್ ರೋಗಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಗಂಟ್ಲಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಎಲ್ಲ ರೋಗಗಳಿಗೆ ಬಹಳ ಉತ್ತಮ ಪ್ರಾಣಾಯಾಮ. श्वास को अंदर भरेंगे, गले से ध्वनि करते हुए गले का आकुंचन करके, संकोच करके, फिर अंदर रोक के रखेंगे, फिर दाएं नाक को छोड़ के बाएं से बाहर छोड़ेंगे. ऐसे ಶ್ವಾಸವನ್ನು ಕಂಠದಿಂದ ಶಬ್ದ ಮಾಡುತ್ತಾ ಒಳಗಡೆ ಪೂರ್ತಿ ಎಳ್ಕೋಬೇಕು. ಸಾಧ್ಯ ಆದಷ್ಟು ಸಮಯದ ಒಳಗಡೆ ತಡೆಗಟ್ಟಬೇಕು. ನಂತರ ಮೂಗಿನ ಬಲ ಹೊಳ್ಳೆಯನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡುತ್ತಾ ಎಡ ಹೊಳ್ಳೆಯಿಂದ ಶ್ವಾಸವನ್ನು ದೀರ್ಘವಾಗಿ ಹೊರಗಡೆ ಬಿಡಬೇಕು. ये 3 से 5 बार कर ले. 3 ರಿಂದ 5 ಬಾರಿ ಈ ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. इसके बाद जो अगला प्राणायाम है वो तो बहुत जरूरी है आध्यात्मिक उन्नति के लिए, ध्यान के लिए. ಮುಂದಿನ ಪ್ರಾಣಾಯಾಮ ಅಧ್ಯಾತ್ಮ ಉನ್ನತಿಗಾಗಿ ಮತ್ತು ಧ್ಯಾನಕ್ಕಾಗಿ ಬಹಳ ಅದ್ಭುತ ಪ್ರಾಣಾಯಾಮ. ये अनुलोम विलोम प्राणायाम. ಅನುಲೋಮ ವಿಲೋಮ ಪ್ರಾಣಾಯಾಮ. ऑल्टरनेटिवली ब्रीदिंग करना है. हाथों को, ये ध्यान मुद्रा, वायु मुद्रा, शून्य मुद्रा, पृथ्वी मुद्रा, वरुण मुद्रा, शक्ति मुद्रा, अपान मुद्रा, ये मुद्राएं हैं. प्राणायाम के समय मुद्राओं को कर सकते हैं. अनुलोम विलोम के समय वायु मुद्रा, प्रथम अंगुली को अंगुष्ठ के मूल में लगा लिया, ऐसे रखा, एक हाथ घुटने पर, एक हाथ ऐसे, दाएं नाक से को अंगूठे से बाएं नाक को बीच की 2 अंगुलियों से बंद किया, बाएं से लिया, दाएं से छोड़ा, दाएं से लिया, बाएं से छोड़ा. ऑल्टरनेटिवली ब्रीदिंग करना, इसका जबरदस्त लाभ है. लेफ्ट नोस्ट्रिल से राइट ब्रेन, राइट नोस्ट्रिल से लेफ्ट ब्रेन, और सारी नस नाड़ियां और पूरा देह, अंतःकरण, आत्मा पूरा शुद्ध हो जाता है, चित्त शुद्ध हो जाता है. ಅನುಲೋಮ ವಿಲೋಮ ಪ್ರಾಣಾಯಾಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೂಗಿನ ಬಲ ಹೊಳ್ಳೆಯಿಂದ ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾ ಎಡ ಹೊಳ್ಳೆಯಿಂದ ನಿಧಾನವಾಗಿ ಶ್ವಾಸವನ್ನು ತಗೊಳ್ತಾ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು. 3 ರಿಂದ 5 ಸೆಕೆಂಡ್ ಸಮಯ ಶ್ವಾಸ ತಗೊಳ್ತಾ ಮಾಡಬೇಕು. ಅಷ್ಟೇ ಸಮಯ ಶ್ವಾಸ ಬಿಡ್ತಾ ಕೂಡ ಮಾಡಬೇಕು. ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ಸಕಾರಾತ್ಮಕ ಎನರ್ಜಿ ದೇಹದ ಒಳಗಡೆ ಪ್ರವೇಶವಾಗ್ತದೆ. ನಕಾರಾತ್ಮಕ ಎನರ್ಜಿಯನ್ನು ದೇಹದಿಂದ ನಾವು ಹೊರಗಡೆ ಹಾಕ್ತೀವಿ. ದೇಹದ ಎಲ್ಲ ನರನಾಡಿಗಳು ಜಾಗೃತವಾಗಿ ಚೇತನಗೊಳ್ಳುತ್ತದೆ.
ದೀರ್ಘವಾಗಿ ಶ್ವಾಸವನ್ನು ತಗೊಳ್ತಾ ಮಾಡಿ. ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಿ ಒಂದ್ಸಾರಿ. आप लोग कर सकते हो थोड़ा, एक बार तो करो. ಗುರುಜಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ. ये बहुत अच्छा है. ಎಲ್ಲರೂ इससे ಮಾಡಿ. एकदम मन को शांति मिलती है, ब्लड प्रेशर नॉर्मल हो जाता है, डिप्रेशन दूर हो जाता है, माइग्रेन पेन क्योर हो जाता है, हार्ट के ब्लॉकेज दूर हो जाते हैं. ಡಿಪ್ರೆಷನ್, ತಲೆನೋವು, ಅರ್ಧ ತಲೆನೋವು, ವಿಶೇಷವಾಗಿ ಒತ್ತಡ ನಿವಾರಣೆಗಾಗಿ ಬಹಳ ಅದ್ಭುತ ಪ್ರಾಣಾಯಾಮ. ऐसे 5 मिनट्स कम से कम डेली करना. 5 ನಿಮಿಷ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಮಾಡಬೇಕು. और ऐसा 5-5 मिनट करके 10-15 मिनट जो ये प्राणायाम कर लेंगे तो उनका अपने आप ध्यान लग जाता है. 5 ನಿಮಿಷದಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಯಾರು 15 ನಿಮಿಷ ನಿರಂತರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾನೆ ನೀವು ಧ್ಯಾನ ಮಾಡಬಹುದು. ऐसा. फिर इसके बाद भ्रामरी और उद्गीत प्राणायाम मेडिटेशन के लिए बहुत जरूरी है. ಮುಂದಿನ ಅಭ್ಯಾಸಗಳು ಭ್ರಾಮರಿ ಮತ್ತು ಉದ್ಗೀತ್, ಧ್ಯಾನಕ್ಕಾಗಿ ಮೆಡಿಟೇಷನ್ಗಾಗಿ ಬಹಳ ಅವಶ್ಯಕ ಇರುವಂತ ಪ್ರಾಣಾಯಾಮಗಳು. पहली अंगुली माथे पर, शेष 3 अंगुली आंखों पर, कान अंगूठे से बंद, मुख भी बंद हो जाता है. ತೋರು ಬೆರಳುಗಳು ಹಣೆ ಮೇಲೆ, ಮಧ್ಯದ ಬೆರಳು, ಕಿರು ಬೆರಳು, ಉಂಗುರು ಬೆರಳು ಕಣ್ಣುಗಳ ಮೇಲೆ, ಹೆಬ್ಬೆರಳುಗಳನ್ನು ಎರಡೂ ನಿಮ್ಮ ಕಿವಿಗಳನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕು. तो ये भ्रामरी और उद्गीत प्राणायाम ये ध्यान वाले प्राणायाम है. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಆದರಣೀಯ ಕುಮಾರಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. आइए जी कुमार स्वामी जी, हम सब स्वामियों की ओर से आप स्वामी को बहुत बहुत आशीर्वाद है.